नमस्कार, मी संजय अवघडे. सर्व महाराष्ट्रातील जनतेसाठी हा समाज हितासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सध्या जे पेशंट आहेत, सर्दी, खोकला, पोटगच्चवणी यासाठी जो ही चालला आहे, जोरात व्हायरस चालला आहे, जेणेकरून डॉक्टरांच्याकडे जाऊन काही जणांना फरक पडत नाही. 4-4, 5-5 दिवस, आठवडा, महिना खोकला जायना झाला लोकांचा. आणि त्यासाठी बरेचसेच पेशंट आज दवाखान्यात ॲडमिट आहेत. बऱ्याच लोकांना खोकून घाईला आणून सोडले. जे इन्फेक्शन संपना, जे इन्फेक्शन आहे, जे पचनक्रिया डॅमेज करण्याचं इन्फेक्शन आहे, त्यासाठी मला हा त्रास होत होता आणि त्याच्यातून मी चांगल्या प्रकारे फरक पडला आहे. 90% फरक पडला आहे आणि बऱ्याच लोकांना सांगितल्यामुळे त्यांनाही फरक पडला. म्हणून म्हणलं पूर्ण महाराष्ट्राला ही माहिती मिळावी म्हणून सर्व लोकांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर सर्वांनी ह्या गोष्टी आवर्जून करा. ज्यांना त्रास होतो यांना, अशा लोकांनी की प्रथम पारिजातकची 4-5 पाने घ्यायचे, तुळशीची 10-12 पाने, लागणारे साहित्यामध्ये सुंठ एक 10-15 ग्रॅम घ्यायचे आहे आणि दालचिनी, त्याचबरोबर ज्येष्ठमध एक 2-3 काड्या घ्यायचे. दालचिनी, सुंठ आणि ज्येष्ठमध हे एकत्र बारीक कुटून घ्यायचं आहे, त्याची पावडर करायची. नंतर 1 लिटर पाण्यामध्ये या सर्व वस्तू, म्हणजे ज्या वेळेला पाण्याला उकळी येईल त्यावेळेला ह्या वस्तू त्यात टाकायच्या. उकळी आल्यानंतर पारिजातकची पाने, तुळशीची पाने, तुळशी 10-12 पाने घ्यायचे आणि सुंठ, ज्येष्ठमध आणि दालचिनी. पूर्णपणे हा 1 लिटरचे पाणी अर्धा लिटर ज्या वेळेला होईल त्यावेळेला गॅस बंद करायचा आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर हा काढा गाळून एखाद्या चांगल्या भांड्यात, प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवायचा आहे आणि रोज सकाळी अनुशापोटी 1 कप कोमट करून घ्यायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला एकाच काढ्यामध्ये अतिशय प्रभावीपणे चांगल्या प्रकारे सर्दी, खोकला आणि भूक न लागणे किंवा हे इन्फेक्शन आहे ते लगेचच कमी होते. जेणेकरून जे पेशंट आणि 10-10 इंजेक्शन गोळ्या खाऊन ज्यांचं फरक पडला नाही अशानी तर प्रथम हा काढा करून प्यायचा आहे आणि तुम्ही रिझल्ट स्वतः बघा. 1-4-5 दिवस तुम्ही जर कंटिन्यू केलं तर पूर्णपणे इन्फेक्शन संपतंय, असा आमचा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून हे समाज हितासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा, अशी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.